नमस्कार, मी ज्ञानदा कदम। आज संध्याकाळी 7 वाजताच्या बुलेटिनमध्ये काय विशेष हे थोडक्यात मी तुम्हाला सांगते। सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणजे मुंडेंच्या घरातली। तुम्हाला आठवत असेल की छगन भुजबळांनी मुंडेंचा वारसदार कोण हा विषय काढला आणि त्यानंतर सगळा हा वाद मुंडेंच्या वारसदाराचा कौटुंबिक पातळीवरती आलाय। सारंगी महाजनांनी एक विधान केलं, आज प्रकाश महाजनांनी त्यांना उत्तर दिलं आहे। तर मुंडे महाजन या घराण्यांमध्ये नेमकं काय सुरू आहे या वारसदाराच्या मुद्द्यावरनं ते आपल्याला बघायचं आहे। सोबतच फलटणचं डॉक्टरच्या आत्महत्येचं प्रकरण, सुषमा अंधारेंनी माजी खासदार निंबाळकरांवरती आज काही गंभीर आरोप केलेत, नव्यानं आरोप केलेत। ते आरोप नेमके काय काय आहेत, त्याच्यावरनं वाद कसे रंगलेले आहेत हेही सगळं आपल्याला जाणून घ्यायचं आहे। तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबईमध्ये होते। भाजपच्या कार्यालयाचं त्यांच्या हस्ते आज भूमिपूजन झालेलं आहे। पण वादाच्या इमारती किंवा वादाचे मजले या कार्यालयावरनं कसे चढू लागलेले आहेत ते जाणून घेणार आहोत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा आज एक मेळावा होतोय आणि या मेळाव्यामध्ये मतचोरी असो, महाराष्ट्रातला जो मतदार याद्यांमधला घोळ असो, त्या सगळ्या संदर्भात आदित्य ठाकरे एक मोठं प्रेझेंटेशन देणार आहेत, एक प्रकारे एक बॉम्ब फोडणार आहेत असं सांगितलं जाते। अर्थातच त्या मेळाव्याचे अपडेट्स आम्ही तुम्हाला देऊ। राज्यभरात पाऊस काही थांबलेला नाहीये, थांबण्याचं नाव घेत नाहीये। या पावसानं कुठे कुठे नुकसान केलंय आणि या पावसाचा सर्वाधिक परिणाम हा फळांवरती, पिकांवरती झालाय। एक त्याच संदर्भातली बातमी आहे ती म्हणजे आंब्याची, की आंबा यावेळेला उशिरानं बाजारात दाखल होऊ शकतो आणि आंब्याचं उत्पादन कमी झाल्यामुळे किमती वाढू शकतात। या सगळ्या बातम्या सविस्तरपणे संध्याकाळी 7 वाजता पाहायच्या आहेत। त्यामुळे महाराष्ट्र देशा माझ्यासोबत पाहायला विसरू नका, थेट एबीपी माझाच्या न्यूजरूमवरनं।